झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या नागपूर येथील 3 दिवसीय शिबिरात तिरपुडे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअरचे राजकुमार तिरपुडे यांनी आपल्या मनोगतात आरोग्याच्या समस्यांवर भाष्य केले. शेवटी आपण नैसर्गिक तांदूळ म्हणा, गहू म्हणा, का घेतो? आपलं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून घेतो. आपल्याला कॅन्सर, ब्लड प्रेशर झालं नाही पाहिजे म्हणून घेतो. ह्याच्यावर विचार कसा सुरू झाला? ज्या अमेरिकेनी, ज्या प्रगत राष्ट्रांनी उत्पादन वाढवण्यासाठी मग त्याच्यावर कीटकनाशक हे ते सर्व केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्याचे नुकसान किती आहेत, फायदे किती आहेत. अमेरिकन लोकांनी सर्वे केला, गव्हर्नमेंटने सर्वे केला, FDAने सर्वे केला की अमेरिकन माणसाच्या शरीरामध्ये किती PPM पेस्टिसाइडचा अंश आहे आणि जगामधले जिथे जिथे आहे त्यांनी अभ्यास केला तर वास्तविकता ही लक्षात आली की हिंदुस्थानाच्या भारतीय नागरिकाच्या बॉडीमध्ये 25 PPM पेस्टिसाइडचा अंश आहे आणि अमेरिकन माणसाच्या बॉडीमध्ये 5 PPM आहे. तरी हे जास्त आहे म्हणून कमी कसं करायचं सांगायचा उद्देश मी आज पाळेकर साहेब आहेत ते आपल्याला सर्व सांगणार आहे. तुम्ही एक हेल्थ आस्पेक्ट आपल्यासमोर ठेवला. आपण K2 वाचा, पहा काय आहे K2 काय नाही आहे. जसं सर्वात जास्त फ्रेंच पॅराडॉक्स म्हणतात. लोकांनी अभ्यास केला की फ्रेंच लोक इतकं वाईन पितात, इतकं चीज खातात आणि ह्यांना हार्ट अटॅक का नाही येत? स्वित्झर्लंडच्या लोकांना का नाही येत? जपानच्या लोकांची वयोमर्यादा मर्यादा जास्त आहे, इतके वर्ष जिवंत राहतात ते का? त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी हे नवीन हे काढलं आणि आता हे त्याच्यावर म्हणजे विषमुक्त जी शेती आहे त्याला आज पुष्कळ महत्व झालेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी एक हेल्थ आस्पेक्ट आपल्या समोर छोट्याशा ह्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती विषयाचे त्यांचे मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्र देशातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची दिशा दाखवणारे असल्याचे सांगितले. मागे 6 महिन्यामध्ये आपण लिहिलेल्या सर्व पुस्तकांपैकी बरेच काही पुस्तकं मी वाचली, आपले इंटरव्ह्यूज बघितले आणि नुसतं फक्त विश्वास मी केला नाही तर माझ्या घरामध्ये जे काही 50-100 झाडं मीरा भाईंदरला माझ्या बंगल्यात आहे, आंब्याचे आहे, सीताफळचे आहे, बाकीचे आहेत, त्याच्यावरती घरातला एक प्रयोगशाळा आपण सांगितलेलं सर्व जीवन अमृत, दशपर्णी अर्क, खट्टी ताक आणि हे सगळं प्रकार मी सुरुवात केली मागील 6 महिन्यात. डहाणूला माझी 10 एकरची चिकूची आणि आंब्याची वाडी आहे. थोड्या मोठ्या प्रमाणात तिथे सुरू केलं आणि रामटेकला चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नवीन रोपं लावायची आहेत, संत्रे, मोसंबी, सीताफळ, शेंगा, त्याची मी आता तयारी करतोय पूर्ण आपल्या मार्गदर्शनाखाली. मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो, विशेषतः सांगायचं म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मुंबईचा माणूस, शेतीचा काही संबंध नाही. आमचे चव्हाण साहेब इथे बसलेले विधानसभेचे सचिव, ते बुलढाण्याच्यात आम्ही बसतो, गप्पे मारतो, शेतीवर आपली चर्चा करत असतो. शेती करण्यासाठी एक तर प्रेम पाहिजे असते, एक पॅशन लागतो त्याला. तुम्ही मग शेतकरी असलं नसलं पण एक पॅशन पाहिजे असते. आणि आपण जेवढी पालेकर साहेब आपण जेवढी गोष्ट आपण आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये, लेखांमध्ये, पुस्तकांमध्ये म्हटलेलं ते अगदी 100% तंतोतंत खरी आहे. तंतोतंत 6 महिन्यामध्ये पालेकर साहेब मी आता पांडे साहेबांना सांगत होतो की माझ्या घरातल्या झाडांमध्ये परिवर्तन मी बघतोय. आंबे चांगले लागलेत, ते मागच्या वर्षी पडायचे, यावर्षी पडले नाही. चिकूचे साईज माझे चांगले झालेत. आता मी यांना दाखवत होतो माझ्या डहाणूच्या वाडीमध्ये मी गाई आणली तर ते त्यांना ते दाखवत होतो. तर जे काही झिरो बजेट फार्मिंगचे जे बेनिफिट्स आहेत, नुकसान काहीच नाही. ते हिंदीमध्ये म्हणे ना, आम के आम गुटलियों के दाम, हिंग लगे ना फिटकरी रंग भी चोखा. त्याच्यातला प्रकार पालेकर साहेब आपण या समाजाला आणि जगाला दाखवताय. यावेळी राज्यसभा सदस्य अविनाश पांडे यांनी देखील आपले झिरो बजेट नैसर्गिक शेतीविषयीचे विचार स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी झिरो बजेट शेतीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. इस विषय पर
इतना ही कहना चाहूंगा साथियों कि आज विदर्भ, ना ही सिर्फ विदर्भ, महाराष्ट्र पर पूरे देश में आज वाकई में किसानों की हालत जो दुर्दशा हो रही है, जहां पर उसके उत्पादन का भी मूल्य उसको नहीं मिलता, और ऊपर से अगर कोई नैसर्गिक विपदा आ जाए तो वाकई में जैसा पालेकर सर ने कहा, गुरुजी ने कहा कि किसान बुरी तरह टूट जाता है, और निश्चित रूप से इसका असर समाज पर, यहाँ की इसके समाज की आर्थिक स्थिति पर, और उसके दुष्परिणाम हमको निश्चित रूप से देखने मिलते हैं। एक और उन्होंने बताया कि किस प्रकार से रासायनिक खादों का विपरीत असर हमारे सेहत पर होता है, जो कि कैंसर और अन्य प्रकार की बीमारियों को लेकर आता है। ऋषि खेती के बारे में मैंने सुना था, लेकिन ऋषि खेती से ही जुड़ा हुआ और उसके ऊपर में अनेक प्रयोग और अपने ऑब्जर्वेशन और अध्ययन के बाद में पालेकर जी ने ना ही सिर्फ महाराष्ट्र बल्कि पूरे हिंदुस्तान में जगह जाकर, और जैसे उन्हें बताया कि पंजाब, केरल, तमिलनाडु, आंध्रा, गुजरात, एक संत के रूप में अपनी वाणी के माध्यम से किसानों का कुछ भला करने के लिए पूरे देश के लिए निकले हुए हैं। और जो मुझे उनके बारे में विशेष सम्मान और भी इसलिए है कि उन्हें पद्मश्री जो है वो किसी रिकमेंडेशन या किसी सिफारिश पर नहीं मिला, बल्कि घर बैठे उनको बुलाकर पहले घोषित कर दिया गया और फिर उनको बताया गया। यावेळी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती, रासायनिक आणि सेंद्रिय शेतीमुळे विष खात असलेल्या समाजाला वाचवण्याचे काम करत असल्याचे मत व्यक्त केले। आपल्याला माहिती आहे, आपल्या लहानपणी जेव्हा शेती होती तेव्हा जास्त कीटकनाशक वापरत नव्हते, आणि घरीच जे कडुलिंबाचं खत, असे काय जे नैसर्गिक उपचार होते त्या उपचारांनी शेती होत होती। आणि अशा सकस आहारावरच आपण लहानाचे मोठं झालेलो आहे या वयामध्ये 50 नंतर। परंतु जेव्हा आजच्या पिढीचा विचार येतो आणि या कीटकनाशकांमुळे जे त्याचे दुष्परिणाम आज बघायला मिळत आहे, कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढत आहे, आणि जे अन्न आमचं पूर्ण ब्रह्म असतं ते अन्नाबद्दलच आम्ही जरा साशंक झालेलो आहे। खरंच आम्ही जे खात आहे ते काही चुकीचं तर खात नाही आहे, अशी द्विधा मनस्थिती आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे। अशा या काळामध्ये सुभाषजी पाळेकरांसारखी एक व्यक्ती समोर येते आणि 2000च्या वर असे निवासी शिबिर आयोजित करते। मी म्हणते त्यांना मानाचा मुजरा सगळ्यांनी कडाडून टाळ्या वाजवून द्यावा। आज ही शेती झिरो बजेट आहे, याला पैसे लागणार नाही आहे असं जे तेव्हा आवाहन करतात, तेव्हा खरंच एक मनामध्ये आशेची पालवी जागते की कुठेतरी मिणमिणता दिवा आहे जो या समाजाला वाचवणारा आहे। एकूणच झिरो बजेट शेतीच्या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून सर्वांचे भविष्य सुखरूप करण्यासाठी ही शेती पद्धती एकमेव पर्याय असल्याचे लोकांना पटत असल्याचे या शिबिराच्या माध्यमातून दिसून आले। या शिबिराचे आयोजन नागपूर झिरो बजेट नैसर्गिक शेती समूह यांच्या वतीने करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV नागपूर।